शरद पवार यांच्या उमेदवारीची चर्चा असतानाच काँग्रेसच्या एका गटाने त्यांना विरोध दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली। राष्ट्रवादीची भाजपसोबत वाढती जवळीक आणि विलीनीकरणाच्या चर्चेमुळे ही जागा पवारांना देऊ नये असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील यश पाहता काँग्रेसने स्वतःच्या उमेदवारासाठी आग्रह धरलाय। आता अंतिम निर्णय दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या दरबारी होणार अशी माहिती सूत्रांनी दिली। थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडे, त्यांच्याकडून या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। वैदेही, काँग्रेसकडून आता शरद पवारांच्या नावाला एका गटाने विरोध केल्याचं समजतंय। नक्कीच आपण बघतोय की बुधवारी काँग्रेसची मोठी बैठक जी आहे ती मुंबईमध्ये संपन्न झाली। या बैठकीला काँग्रेसचे वरिष्ठ नेते त्या ठिकाणी उपस्थित होते। मात्र या बैठकीमध्ये एक सूर बघायला मिळाला, तो म्हणजेच महाविकास आघाडीची जी जागा खासदाराच्या निमित्तानं जी नेमणूक केली जाणार आहे, राज्यसभेसाठी नेमणूक केली जाणार आहे, त्या ठिकाणी शरद पवारांचं नाव जरी चर्चेमध्ये असलं तरी त्या ठिकाणी ती जागा जी आहे ती काँग्रेसला देण्यात यावी या संदर्भातला हा सूर असलेला बघायला मिळालेला होता। एकूण सध्या जर बघितलं तर ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भाजप सोबतची असलेली जवळीक सध्या वाढत असलेली बघायला मिळत आहे। सोबत आपण बघितलं तर विलीनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत। त्याच्यामुळे जर महाविकास आघाडीच्या वाटेला आलेली ही जागा जी आहे ती जर आपण राष्ट्रवादी काँग्रेसला दिली तर निश्चितच ती महायुतीला दिल्यासारखी होईल असा सूर जो आहे तो काँग्रेसच्या काही नेत्यांचा त्या ठिकाणी बघायला मिळाला होता। आणि त्यानंतर ही जागा जी आहे ती काँग्रेसला देण्यात यावी या संदर्भात एका गटाचं एकमत झालं असल्याचं सूत्रांच्या माहिती मिळते। धन्यवाद वैदेही संपूर्ण माहितीसाठी। शरद पवारांच्या नावाला काँग्रेसमधून विरोध होतोय, काँग्रेसमधला एक गट शरद पवारांच्या नावाला विरोध करतोय। राज्यसभेच्या एका जागेसाठी म्हणून काँग्रेसमधून आता शरद पवारांच्या नावाला विरोध सुरू आहे।